अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले ॲडव्होकेट इस्माईल अब्दुल रहमान चौधरी उर्फ गवळी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात हे मात्र निश्चित. शहरातील गवळीपुरा हा बहुचर्चित प्रभाग आणि या प्रभागातून शिक्षण पूर्ण करून आपल्या नोकरी व्यवसायात लागलेली बोटावर मोजणे एवढी तरुण मंडळी. एखाद्या चिखलात कमळ उमलावे या प्रकारे ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांनीही याच परिसरात जन्म घेऊन उपलब्ध परिस्थितीवर मात करून केवळ शाळा महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले असे नव्हे तर जालना येथे LLB LLM हे शिक्षण पूर्ण करून प्रारंभी उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस केल्यानंतर मागील 15 वर्षापासून अंबाजोगाई न्यायालयात केवळ वकिलीच करत नाहीत तर न्याय मागण्यासाठी येणाऱ्या अनेक गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे ते जिल्हा सचिव असून आजपर्यंत त्यांनी विविध आंदोलनातून नेहमीच जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे. जुनी पेन्शन योजना आंदोलन, ST कर्मचारी आंदोलन, सफाई कामगारांच्या हक्काबाबत आंदोलन, अंबाजोगाई शहरातील जिल्हा निर्मिती आंदोलन, रुग्णालयातील प्रश्नासंदर्भात आंदोलन यासह अनेक विकासात्मक आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवलेला आहे. एवढेच नाही तर शहरात झालेले शाहीनबाग आंदोलन असो की वक्फ मालमत्ता बचाव आंदोलन असो यामध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. लहान वयापासूनच सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे त्यांनी सामाजिक आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच अभ्यास करून विविध आंदोलनात आवश्यक भूमिका बजावलेली आहे. अनेक शाळा महाविद्यालयात जाऊन आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे. व्याख्यान देऊन सामाजिक जनजागृती केली आहे. ॲडव्होकेट गवळी हे अंबाजोगाई शहरात जातीय व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी पुढाकार घेऊन सतत प्रयत्नशील राहिले असून पोलीस प्रशासन असेल किंवा शासकीय कार्यालयातील कामकाज असेल ते लोकांच्या मदतीला सतत धावून आले आहेत. वकिली व्यवसायाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू लोकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांच्या मातोश्री सूर्याभाभी चौधरी यांनीही अंबाजोगाई शहरात नगर परिषदेत नगरसेवका म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत प्रभाग क्रमांक 11 मधील विकास कामे करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत. घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाल्यामुळे ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कास हाती धरली असून नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांचा नगराध्यक्षपदाच्या रणांगणामध्ये उतरण्याचा मानस असून या निवडणुकीत स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास ते प्रभाग क्रमांक 11 या सर्वसाधारण प्रवर्गामधून नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकणार असल्याने पक्ष काय निर्णय घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे. झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह दत्तात्रय आंबेकर, अंबाजोगाई. करणाऱ्या गुंडांवर करायचं काय? समाज कंटकांना अटक झालीच पाहिजे. देशद्रोह्यांना अटक झालीच पाहिजे. विशाल गळ्याच्या नावानं मुस्लिमांवर हल्ला करणाऱ्या लोकांना अटक झालीच पाहिजे. मुस्लिम सुरक्षा बिल कानून पारित करा. कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा विलिनीकरणाच्या हक्काचं एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करा. शासनात विलीनीकरण कोण म्हणतात देत घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतात देत घेतल्याशिवाय राहत नाही. महामंडळाचं शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. नमस्कार. वार्ड क्रमांक 11 मधून आपण नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहात. आपल्या एकंदरीत आजपर्यंतचा जो सामाजिक आणि राजकीय जो प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला जर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. मुळामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देणारा मी एक कार्यकर्ता आहे. संत रविदासांनी सांगितल्याप्रमाणे ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे रहे रविदास प्रसन्न. ह्या संत रविदासांच्या ज्या उक्ती आहेत त्या मला अंमलात आणायचं आहे. यासाठी मी या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी पहिल्यांदा
निवडणुकीला सामोरं जातो. यापूर्वी मी निवडणुका लढलेली नाही, परंतु वकील संघाची निवडणूक लढून मी एकदा त्या ठिकाणी विजयी झालेलो आहे. माझा एकच उद्देश या ठिकाणी राहील की समाजामध्ये जे वंचित आणि उपेक्षित घटक आहे, ज्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही, काही मलाई खाणारे लोक ह्या योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांच्यासाठी योजना ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाही, तो पैसा, तो फंड पोहोचत नाही. ते पोहोचवण्यासाठीची तळमळ माझी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं तर गुत्तेदारीच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी लोक नगरसेवक बनतात. मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर कसल्याही प्रकारची गुत्तेदारी करणार नाही. गुत्तेदाराचा आणि माझा काही मी संपर्क आणि संबंध ठेवणार नाही. मला कामाचा गुणवत्ता लागेल, का दर्जेदार कामं मला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मानायचं झालं तर जो पैसा सरकार सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून लोकांसाठी खर्च करते त्याचा या जनतेला लाभ झाला पाहिजे, हे माझं त्यामागचं एक मात्र उद्देश राहील. अंबाजोगाईसारख्या सांस्कृतिक शहरामध्ये आजही शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतोय, पण आजही ज्याप्रमाणे आपल्याला सोयीसुविधा ह्या शहरामध्ये भेटायला पाहिजे होत्या ते आत्तापर्यंत भेटलेलं नाही असं मला वाटतं. म्हणून मला आपली सेवा करण्याची संधी जनतेने द्यावी हा उद्देश आहे. जनकल्याणाचा वसा आणि लोकहित कशामध्ये आहे ह्या सगळ्या बाबीचा अभ्यास करून या राजकारणामध्ये मी सध्या प्रवेश केलेला आहे. आणि मी माझ्या पक्षाकडं नगराध्यक्षपदासहित प्रभाग क्रमांक 11ची उमेदवारी मी या ठिकाणी मागितलेली आहे. आणि मला आशा आहे की पक्ष या बाबीचा चांगल्या प्रकारे विचार करेल. आणि जनतेलाही मी आवाहन करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला माझी गरज भासेल मी स्वतः तुमच्याजवळ येईल. मला फक्त संपर्क केला तर ज्या ठिकाणी तुम्ही आहात मी त्या ठिकाणी येऊन तुमच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. ज्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता नाही, मी स्वतः तुमची कामे करू शकतो अशी कामे मी तुम्हाला कुठेही न बोलवता जागेवर करून देण्याचा प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 11मधून आपण एक प्रबळ दावेदार मानले जातात. तर भविष्यामध्ये आपण विजयी झाल्यानंतर तुमच्याकडे प्रभाग क्रमांक 11चं विकासाचं मॉडेल नेमकं काय असणार आहे? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 11मध्ये हे एकतर बहुसंख्यक समाज म्हणून एक गवळी समाज आहे, माझा चर्मकार बांधवांचा रविदास समाज आहे, माझ्या बौद्ध बांधवांचा बौद्ध समाज आहे आणि मुस्लिम समाज आहे. हे समाज त्या ठिकाणी कमी जास्त समप्रमाणामध्ये आहे. आणि जेवढा हा प्रभाग क्रमांक 11 आहे यामध्ये एकही मिलेनियर नाही, अब्जोपती नाही, करोडपती नाही, हे गोरगरीब जनतेचा वार्ड आहे. आणि माझी या ठिकाणी प्रायोरिटी अशी राहील की ह्या लोकांना आजपर्यंत त्यांनी जे भोगलं आहे त्याच्यातून त्यांना काढून एक चांगलं आयुष्य त्यांना जगता यावं यासाठी मी काय प्रयत्न करू इच्छितो, मी काय करू शकतो, हा माझा त्या ठिकाणी विजन राहील. मी सगळ्यात मुख्य या ठिकाणी जर कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे तर ह्या लोकांचं जे उपेक्षित राहणीमान आजपर्यंत राहिलेलं आहे त्याच्यातून मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलांना एज्युकेशनच्या म्हणजे शैक्षणिक धोरण जे सरकार राबवतं ते शैक्षणिक धोरणावर जो खर्च होतो तो माझ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. माझा उद्देश आहे की छोटे छोटे उद्योगधंदे जसे शहरी रोजगार हमी योजना असेल, सुवर्णजयंती रोजगार हमी योजना असेल, अल्पसंख्याकांसाठीच्या योजना असेल, बौद्ध बांधवांसाठीच्या योजना असेल, रविदास समाजासाठीच्या ज्या योजना राज्यापासून ते नगर परिषदेच्या कार्यालयामार्फत ज्या योजना कार्यान्वित होतात त्या सगळ्या योजनेचा लाभ माझ्या प्रभागातील लोकांना जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, हे माझं प्रथम या ठिकाणी उद्देश असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं झालं तर या ठिकाणी माझ्या ह्या प्रभागाचं राहणीमान जर आपण बघितलं तर ते बिलो पॉवर्टी लाईनमध्ये राहणारे लोक आहेत, अत्यंत गरीब आणि साध्या पद्धतीने जीवन जगणारे. कोणतंही असे व्यक्ती नाही जे कर्ज घेतल्याशिवाय त्याच्या घरातले कार्यक्रम पूर्ण होत नाहीत. म्हणून हेच मला या ठिकाणी जाणवलेलं आहे, कारण मी त्यांच्यामध्ये राहतो. त्यांच्या वेदना काय आहेत हे मला लक्षात आलेले आहेत. म्हणून त्या वेदना दूर करण्याच्या, त्या वेदनामध्ये फुंकर मारण्याचा कमीत कमी मी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणातील सगळ्या समाज बांधवांना कोणत्याही जाती धर्माचे असतील त्यांना सोबत घेऊन एक विजन मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की मी त्यांच्या विकासासाठी काय आवश्यक आहे याचा आम्ही सगळे प्रभागातील नागरिक आम्ही बसून अभ्यास करून त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही जे पुढं कार्यान्वित करेन अशी मी या माझ्या प्रभागातील नागरिकांना या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद.